सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। काल आपण बघितलं आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्ण आश्रम धर्म यांचा विचार केला आणि मग स्वतःचं कर्तव्य स्वतः कोणत्या पातळीवर आहे हे सगळं जाणून घेऊन आपली गुणवत्ता काय आहे आणि ती वाढवण्याचा प्रयत्न करून 4 गोष्टी आपल्याला प्राप्त करता येतात. काय काय प्राप्त करता येईल? विवेक, वैराग्य, षट्संपत्ती, आणि ही जी माया आहे यातून मुक्त होण्याची इच्छा आपल्याला प्राप्त होईल. या गोष्टी आपण काल बघितल्या. आता हे बेसिकली कळलं की आपल्याला जीवनाचं स्टँडर्ड काय ठेवलं पाहिजे, विचारांचं स्टँडर्ड ऑफ लाईफ हे कसं ठेवलं पाहिजे हे काल कळलं. पुढे आचार्य म्हणतात ब्रह्मादिस्थावरांतेषु वैराग्यं विषयेष्वनु यथैव काकविष्टायां वैराग्यं तद्धि निर्मलम्. म्हणजे यथा एव काकविष्टायां, ज्याप्रमाणे आपल्याला, काक म्हणजे कावळा, कावळ्याच्या विष्ठेचा जसा आपल्याला तिरस्कार येतो त्याच्याकडे आपण बघत सुद्धा नाही, त्याप्रमाणे आपल्याला या मायेतल्या सगळ्या विषयांचा तिटकारा वाटणं म्हणजे वैराग्य. आता तसं पाहायला गेलं तर मग हे असं असेल तर उद्यापासून क्लासला यायला नको, कारण आम्हाला काय
आम्हाला असं अलिप्त होता येणार नाही घरापासून असं तुम्ही म्हणाल, पण त्यात असं काही सांगितलेलं नाही आहे. तर आता ह्याचा अर्थ काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे वैराग्य म्हणजे काय? तर अनासक्ती. हे शब्द कसे आहेत? सगळे जड आहेत. आपण एरवी वैराग्य याचा खूप विचार केलेला आहे. वैराग्य म्हणजे अनासक्ती. आपल्या आजूबाजूला जे जग आहे त्याच्याबद्दल इच्छा होता कामा नये. मग तुम्ही म्हणाल की ते आम्हाला शक्यच नाही आहे, आम्हाला आता संसार करायचा आहे आणि संसाराच्या तर जबाबदाऱ्या आहेत. पण आचार्यांनी पहिल्यांदा कालच्या श्लोकात सांगितलं आहे ना, तुम्ही कोणत्या आश्रमामध्ये आहात, कोणत्या आश्रमात आहात, गृहस्थाश्रमात आहात की ब्रह्मचर्य आश्रमात आहात, त्याच्याप्रमाणे तुमच्या जबाबदाऱ्या असणार आहेत वगैरे. काल तर आचार्यांनी कालच सांगितलेलं आहे नाही का आपल्याला. त्याच्यामुळे त्याला ते डावलत नाहीच आहेत. आणि मग गृहस्थाश्रमात असल्यानंतर या आजूबाजूच्या गोष्टींचा तिरस्कार आपल्याला कसा येईल हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. आता याच्यासाठी त्यांनी काकविष्टेचं उदाहरण दिलं आहे. कावळ्याची विष्ठा जी असते त्याच्याकडे आपण ढुंकूनही पाहत नाही, आपल्याला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटतो, घाण वाटते आणि आपण त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अगदी खराब पदार्थ, घाणेरडं गोष्ट आहे ती असं आपण समजतो. मग आता काय आहे तर ह्याचं मेळ आपण आपल्या जीवनात कसा लावायचा, त्याचं कारण काल एकदम मी सांगितलं की अपरोक्षानुभूती हे पुस्तक स्कॉलर्ससाठी आहे. आधी त्यांचा अभ्यास झालेला आहे आणि आचार्य काय म्हणत आहेत, नाही तर एकदम नवीन कोणाला तरी जॉईन केलं असेल तर वाटेल की असं कसं हे सांगतात, संसारापासून लांब जायला सांगतात, पण ते नेमकं काय बोलतात याचा आपल्याला थोडासा अंदाज आलेला आहे. कोणत्याही हस्तमलक स्तोत्रावरून किंवा कोणत्याही गोष्टीवरून आत्तापर्यंत काही पुस्तकं अभ्यासली त्याच्यावरून आपल्याला कल्पना येते. मग आता ह्याचा मेळ कसा लावायचा? आपण बघा, तुम्ही सकाळपासून दररोज आपण 30 कामं करतो. म्हणजे काय करतो? दररोज 30 कामं प्रत्येकालाच करावे लागतात. आपण आपला विचार केला समजा तर स्त्रिया जर म्हटल्या तर दररोज झाडझूड, पुसणं, सडा रांगोळी, स्वयंपाक, हे आहे ते आहे, सामान आणणं, व्यवहार सगळे हे दररोज आहे. हे दररोज करतो आहोत आपण. पण फक्त एवढंच करतो आहे का आपण? किंवा शाळेत जाणारा मुलगा आहे तो रोज काय करतो? रोज शाळेत जातो, घरी आला की होमवर्क करतो, जे काय आहे त्याचं तेच तो रोज करतो. मग तेवढाच करतो का तो? तर नाही, तो एक्स्ट्रा पण काहीतरी करतो. किंवा आता जेंट्सच्या बाबतीत म्हटलं, ऑफिसला जाणारे असतात, ती वेळ झाली की आवरून बराबर ऑफिसला निघून जायचं, तेच काम करायचं, फाईल बघायच्या, नाही तर प्रोडक्शन काढायचं, तेच करायचं, घरी यायचं, आराम करायचा, म्हणजे तेच झालं. आता ह्याच्याशिवाय आपण काहीच करत नाही का मग?
हे तर रोजचं झालं. पण त्याशिवाय महत्त्वाच्या गोष्टी अनेक करतो आपण. अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्याशिवाय आयुष्यात. म्हणजे आपण कधीतरी म्हणतो बघा की हे काय रोजचीच कामं करण्यात वेळ निघून जातोय, बाकीची विशेष कामं जी आहेत ती होतच नाही आहेत, असं म्हणून आपण विशेष कामं पण करतो. आणि रोजचं सामान्य जीवन जगण्यात जर सगळा वेळ निघून गेला तर त्या आयुष्याला काही अर्थ आहे का? नाही. प्रत्येकच जण काहीतरी विशेष कामं करतो या रोजच्या गोष्टींपेक्षा. पण गंमत अशी आहे, आता खरा मुद्दा आहे की आपण घरं झाडणं, झाडांना पाणी घालणं, स्वयंपाक करणं याच्याशिवाय आपण राहू शकतो का? नाही. ती तर आपल्या आयुष्याची गरजच आहे. म्हणजे ते करावंच लागणार आहे रोज. मग आता तेच फक्त करायचं आहे का? हा दुसरा मुद्दा. तर नाही, ते तर एकदम सामान्य जीवन आहे. ते करून आम्हाला विशेष काम काहीतरी केलं पाहिजे. हे किती साधं सोपं आहे की नाही आपल्याला समजायला, सांगा मला तुम्ही. तसा हा प्रपंच आहे. हा देह आपल्याला मिळाला आहे, आपण या देहामध्ये जन्माला आलो आहे, म्हणजे प्राप्तच आहे सगळी कर्म करणं प्रपंचातली. जे काही आपल्या वाट्याला आलेलं असेल ते करणं. आता मला एक सांगा तुम्ही की आपण काहीही करतो घरात 24 तासात, जी काही कामं पडतील ती करतो. प्रत्येकाची कामं वेगळी, काहीही म्हणा, तर ती कामं आपण करतो. ते केल्यावर आज मी की नाही हे केलं असं आपण म्हणतो का सारखं? नाही, घर माझं आहे, ते करायलाच पाहिजे, त्यात काही विशेष नाही, काही नाही म्हणत आपण. परंतु आपण जेव्हा काही गोष्टी करतो तेव्हा आपण अभिमानाने सांगतो की मी हे केलं. हे कसं काय चेंज होतात आपले विचार? आपण कधी करता बनतो आणि कधी करता बनत नाही. असं का होतं? कारण आपल्या स्वरूपावर निष्ठा नाही आहे. एकदा आपण म्हणतो की मी देह आहे आणि एकदा आपण म्हणतो की मी आत्मतत्व आहे. अशी गंमत आहे. रोजची कामं, हां ते तर काय माझं कर्तव्यच आहे, जाऊ दे, मला सवय आहे त्याची. पण जर काही विशेष केलं असेल तर ते मी केलं म्हणतो. पण आपण कधीच काही करत नाही, हा आपल्याला विश्वास पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात महत्त्वाचं हेच सांगायचं आहे की रोजची जी नित्यकर्म जी आहेत, नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म, तर नित्यकर्म जी आहेत ती केल्याशिवाय जीवनच चालणार नाही. ती केल्याशिवाय जर जीवन चालत नाही तर ती तर केलीच पाहिजेत. पण ती कर्म हीच सर्व आहेत का? जीवनात तेवढं केलं की सगळं झालं असं होतं का? तर नाही. आपल्याला काही विशेष कर्म करावीच लागतात, ती करायचीच असतात. करतो आपण, करतो. म्हणजे रोजच्या कामांना आपण महत्त्व फारसं देत नाही, पण तरीसुद्धा महत्त्व देतो. आता प्रत्येकजण या अनुभवातनं जातो म्हणून त्याला हे उदाहरण मी घेतलेलं नक्की त्याला कळणारच. त्याच्याप्रमाणे आचार्यांचं म्हणणं असं आहे, रोजच्या कामांचं काय विशेष काही वाटू न देता ती करणं तर प्राप्तच आहे. त्याचं आपल्याला दुरावाही नाही आणि जवळीकही नाही. तिथं करून टाकून द्यायची आहेत ती कर्म, पण विशेष कर्म करायची आहेत. त्याच्याप्रमाणे आचार्य म्हणतात की जर आपण प्रपंच हा सगळे कॉमन कर्म आहेत, त्यातली किती तुम्हाला विशेष वाटत असली तरी
मग काय सगळंच आहे म्हणजे. आणि माझं काही म्हणणं नाही, पण जर आपण एकदा या परमार्थाच्या मार्गावर जायला एकदा का कारणं सांगायला सुरुवात केली, आम्हाला प्रपंचात हे करायचं आहे ते करायचं आहे, आम्हाला जमणार नाही, आता सध्या गडबड आहे, आता 2 महिने तरी काही आम्हाला जमणार नाही, आता 1 महिना तरी काही आम्हाला जमणार नाही, अशी जर आपण त्यातनं पळवाट काढायला सुरुवात केली तर आपण कधीच पोहोचू शकणार नाही. आपल्याला कधी इच्छाही निर्माण होणार नाही जॉईन करण्याची. आणि तेवढ्यासाठी आपल्याला या गोष्टीत रेग्युलर राहायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की हा जो संसार आहे ना, हे कॉमन कर्म आहे. जरी तुमच्या दृष्टीने कितीही ती विशेष कर्म वाटत असली तरी संसारातली सगळी कर्म कॉमन कर्म आहे. म्हणजे भलेही तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही सायंटिस्ट असाल, तुम्ही देशाचे पंतप्रधान असाल, तरी या मायेच्या जगतातली सगळी कॉमन कर्म आहेत. आणि परमेश्वराच्या पायाशी समर्पित होणं हे मुख्य उद्दिष्ट आहे, विशेष कर्म आहे ते. ते कर्म आपल्याला केलं पाहिजे. या सगळ्या कॉमन कर्मांमधनं उठून ह्याचा त्याग आपल्याला करता येणार नाही आहे. अक्षरशः शंकराचार्यांचं हे जे काय म्हणतात त्याला ज्ञानभांडार आहे, हे जे शंकराचार्यांचं लिखित आहे सगळं, ते अलौकिक आहे. सर्वसामान्य ज्या अध्यात्माच्या व्याख्या असतात ना, त्या आचार्य देत नाही आहेत. काल आपण वर्णाची व्याख्या पाहिली, आश्रमाची व्याख्या पाहिली, अतिशय वेगळ्या होत्या त्या व्याख्या. आचार्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ते वेगळ्या रीतीने समजवून घ्या, वेगळ्या रीतीने समजवून घ्या. त्याग म्हणजे सगळ्याचा त्याग, आता मी काहीच नाही करणार, आता मी बसून फक्त भगवंताचं ध्यान करणार, असं तर होत नाही. त्यांनी कालच सांगितलं ना, तुम्ही जर गृहस्थाश्रमात राहत असाल तर गृहस्थाश्रमाची कर्तव्य ही तुम्हाला वेगळी आहेत आणि त्याचा विचार करून तुम्ही मग आत्मप्राप्तीचा विचार केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे कालच. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की कर्म सगळी करायची, त्यात काही विशेष नाहीच आहे. जीव जन्माला आलेला आहे आणि त्याला शरीर मन बुद्धी मिळाली, ती कर्म तर करण्यासाठी मिळालेली आहे, दुसरं तर काही नाहीच अपेक्षित. कर्म ही झालीच पाहिजेत आणि ती कॉमन आहेत. आत्ता जसं सांगितलं त्याप्रमाणे आपली जी दैनंदिन कर्म आहेत तीच लेव्हल आहे संपूर्ण मानवाच्या दृष्टीने जीवनभरातली मायाच्या जगतातली कर्म, याची लेवल तीच आहे. सगळी कॉमन कर्म रोजची. आणि विशेष काय आहे, विशेष कर्म कोणतं आहे? आपण रोजची कर्म करून विशेष कर्म खूप वेळा करतो. विशेष कर्म काय करतो? कुठे काहीतरी कोणाला समाजाला दान दे, कुठे रोजचं तर एकच असतं शेड्यूल, पण शनिवारी रविवारी जाऊन
कुठे दान कर, कुठे ट्रिपला जा, अशी एक्स्ट्राची कर्म आपण करतो. कुठे सामाजिक कार्य कर, काहीतरी कर, कुठे ज्ञान मिळव, अशी एक्स्ट्राची कर्म आपण करतो. त्याऐवजी मायेच्या जगतातली सगळी कर्म ही कॉमन कर्म समजून ती केलीच पाहिजेत, कर्तव्य आहेत ती आपली. परंतु काही विशेष कर्म हे आपल्याला केलंच पाहिजे, ती म्हणजे भगवंताची प्राप्ती. आणि मग याचा संबंध इथे लावलाय की वैराग्याची डेफिनेशन दिली आहे. वैराग्य म्हणजे अनासक्ती असं म्हणतात. वैराग्य म्हणजे अनासक्ती, कशाची आसक्ती वाटत नाही आहे, कशाच्या मागे जावंसं वाटत नाही आहे, म्हणजे अनासक्ती. मग अनासक्ती काय, कशाबद्दल अनासक्ती? अनासक्ती ही कशाबद्दल, तर आपण जी कर्म करून संपलेली आहेत त्याची अनासक्ती. वेगळ्या शब्दात ते सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण भगवान म्हणतात की फॉरगेट द पास्ट, म्हणजे जे केलं आहे ते विसरून जा, सारखं दर क्षणाला विसरून जा. तर आचार्य सांगतात वैराग्य बाळगा म्हणजे अनासक्ती. जे काम आत्ता केलेलं आहे तुम्ही त्याची अनासक्ती करा, बस. मनातून लगेच सोडून द्या ते कर्म. याला म्हणायचं वैराग्य. वैराग्य हे विचारांमध्ये वैराग्य हवं. विचारांमध्ये वैराग्य हवं, कर्मामध्ये वैराग्य नको. कर्म ही कर्तव्य कर्म आहे. विचार ते तसे केलेच पाहिजेत, हे काही कर्तव्य नाही. वैराग्य म्हणजे अनासक्ती समजलेले आहेत ते. अनासक्ती हा काय प्रकार आहे? ज्याची आसक्ती नाही, ज्याच्याविषयी इच्छा वाटत नाही, झालेल्या कोणत्याही कामाबद्दल, झालेल्या कोणत्याही वाईट म्हणजे अपयशाबद्दल काही विचार करणं म्हणजे काय आहे? आसक्तीच आहे ना. आसक्ती ह्याचा अर्थ एकदा घटना होऊन गेल्यानंतर त्याची पाळंमुळं राहणं. एकदा घटना होऊन गेल्यानंतर त्याचे विचार अजूनही मागे येत राहणं, ही आसक्ती आहे त्या विषयाची. प्रत्येक कर्म हे जीवनात याच्यासाठी आहे की ते करायचं आणि ते सोडून द्यायचं. याच्या पलीकडे तर कर्मामध्ये सुद्धा तथ्य नाही. कारण लहानपणी एक जे कर्म केलं होतं ते आपण आत्ता करत नाही आहोत, झालो सुद्धा आपण त्यातनं मुक्त. आता दुसरं कर्म करतोय. त्याच्यामुळे
अनासक्ती. वैराग्य म्हणजे अनासक्ती ती इतकी पाहिजे, हेच उदाहरण दिलेलं आहे. ती इतकी पाहिजे की त्याचं टोक गाठायला नको, इतक्या प्रमाणात अनासक्ती पाहिजे. म्हणजे अनासक्ती ह्याचा अर्थ या सृष्टीतल्या मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत अनासक्ती पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? कशातच अडकून राहायला नको. परंतु जर ब्रह्मदेवाच्या कृपेमुळे आमच्या जीवनात प्रकाश पडला असेल तर अनासक्ती म्हणजे दर क्षणाला मागच्या गोष्टीची आसक्ती सोडणं, याचा अर्थ अनासक्ती. वैराग्य म्हणजे दर क्षणाला मागच्या क्षणाचा अनुराग न करणं, त्याच्याकडे पाठ फिरवणं म्हणजे वैराग्य. तुम्ही म्हणाले असं कसं होईल? मग आम्हाला विचार करावा लागतो ना झालेल्या घटनेचा. काही गरज नाही आहे. ती घटना येण्याआधी आमच्या ब्रेनमध्ये एक सिद्धता असते की सगळ्या गोष्टी तिथे जातात, चित्रित केल्या जातात ब्रेनमध्ये आणि ॲटोमॅटिकली ते सगळं होतं. आम्हाला काही फारसा विचार करावा लागत नाही. प्रत्येक वेळ सुरू झाली की काम केलं त्या वेळेचं तरी काहीही होत नाही, व्यवस्थित काम होतं. आणि म्हणून म्हटलेलं की ब्रह्मापासून मुंगीपर्यंत सगळ्याची अनासक्ती पाहिजे. खरोखरीच कावळ्याने टाकलेल्या विष्ठेकडे आपण ढुंकून सुद्धा पाहत नाही. तशी ही जी रोजची कामं आहेत ना आपली नित्यकर्म, ती सुद्धा केल्यावर आपण ढुंकून पाहत नाही त्याच्याकडे. चला आता छान झालं, कालच घर पुसले, बरं झालं, आता आज पुसावं नाही लागणार, असं नाही करत आपण. आपण सगळं रोज करतो. स्वयंपाक, बरं झालं कालच झाला आहे स्वयंपाक खूप, आता आज करावंच नाही लागणार, असं नाही आहे. घरातली माणसं काय खाणार मग? त्याच्यामुळे तीच कर्म जरी केली तरी आणि नैमित्तिक खास जरी कर्म केली तरी सुद्धा कर्म हा आमच्या जीवनाचा एक भाग आहे. पण जसा काळ पुढे जातो तसं त्या कर्मांचं महत्त्व संपलं. चला आज काय ते बोला, तेवढंच आम्ही बघतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की कावळ्याच्या विष्ठेकडे जसं आपण पाहत नाही
तसं केलेल्या कर्मांकडे, म्हणजे आम्ही कितीही मोठी मोठी विशेष खास कर्म केली, फार आम्ही मोठे पुरस्कार मिळवले, तरीसुद्धा त्याच्याकडे कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे का बघावं? कारण ते शेवटी मायायुक्त कर्म आहे. मायेच्या पलीकडे एकच एक आहे केवळ, की ईश्वराला कसं भजायचं, ईश्वराची कशी प्राप्ती करून घ्यायची. हे केवळ एक आणि एकच तत्व या म्हणजे काय, शेवटी वैराग्य ही मनाची वृत्ती आहे. प्रत्येक वेळी आपल्याला या विश्वाचं काय आहे, विश्वाचा पोकळपणा आपल्याला कळला पाहिजे प्रत्येक वेळी. पोकळपणा म्हणजे काय, त्याचं इम्पॉर्टन्स हा फार नाही आहे, याला म्हणतात पोकळपणा. भरीव इम्पॉर्टन्स नाही आहे त्याचं. आणि म्हणून तो पोकळपणा आपल्या लक्षात आला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण रोजची कर्म करतो त्याप्रमाणे संपूर्ण या जीवनातली जी कर्म आहेत शरीराच्या मनाच्या योगाने करण्याची, ती सगळी काय आहे, ती सगळी माया आहे असं समजावं. आणि त्यातला पोकळपणा समजावा की ते मी काही करत नाही आहे, त्यात असं महत्त्वाचं असं काही नाही. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, नित्यम आत्मस्वरूपम हि दृश्यम तद्विपरिगतम एवं यो निश्चय सम्यक विवेको वस्तुनः सवै. नित्यम आत्मस्वरूपम, नित्यम आत्मस्वरूप, आत्मस्वरूप हे नित्य आहे, ते कधी बदलत नाही, ते कायम तेच राहतो. पुढे हे दृश्यम तद्धितो गम्म. नित्यम आत्मस्वरूपम, आत्मस्वरूप म्हणजे स्वतःमध्ये तो एकटाच आहे, तरीसुद्धा विविध रूप घेतलेले दिसतो आणि सगळं मोठं जग म्हणजे परमात्माच आहे असं आपल्याला जाणवतं.
आणि हे कसं जग कसं आहे, दृश्यम तद्विपरीतम, दृश्यम तद विपरीतम. म्हणजे आत्मा काय आहे, नित्य स्वरूप आहे, बदलत नाही ते. पण दृश्य कसं आहे, सृष्टी कशी आहे, त्यातली दृश्य कशी आहेत, तद विपरीतम, त्याच्यापेक्षा उलट आहेत पूर्णपणे. दृश्यम तद विपरीतम. हे जे काही सगळी आपल्याला सृष्टी दिसते आहे ती त्याच्या विपरीत आहे. म्हणजे ती नित्य नाही आहे, ती बदलणारी आहे, अनेक गोष्टी आहेत. एवं यो निश्चयः सम्यक, अशा प्रकारचा निश्चय योग्य प्रकारे जो करतो, सम्यक अविवेको वस्तुनः सकै. आणि आपल्याला हे जग सगळं बदलणार आहे ह्याची खात्री करून घेऊन कायम तो विषय आपल्या मनामध्ये पक्का झाला पाहिजे. तर प्रत्येक गोष्टीवर विवेक म्हणा, वैराग्य म्हणा, अशा ना त्यांच्या सखोल व्याख्या आहेत. पण एक आहे की आता जितकं अभ्यासू तितकं शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान अलौकिक आहे असं आता लक्षात यायला लागलेलं आहे. कुठल्याही मनुष्य असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुष्य असेल तरी त्याला या पुस्तकांवरून उत्तरं मिळतात. अशा पद्धतीची या पुस्तकांची रचना आहे. आणि आत्तापर्यंत काहींच्या लक्षात आलं असेल की विवेक, वैराग्य, आता वैराग्य जे म्हणतात सारखं तुम्ही वैराग्य म्हटलं तर कोणी येणारच नाही क्लासला. त्याचं कारण वैराग्य याचा चुकीचा अर्थ आमच्या मनामध्ये बसलेला आहे. तर तसं वैराग्य किंवा संन्यासाचे कपडे घालून काय आपण बसणार नाही आहोत, किंवा वैराग्य म्हणजे आता मी काहीच खरेदी करणार नाही, किंवा वैराग्य म्हणजे मी आता काहीच खाणार नाही, झाडाची पिकली पानं खाऊन राहील, असं तर काही वैराग्य नाही आहे. अतिशय वेगळ्या अंगाने इथे डेफिनेशन्स दिलेली आहेत शंकराचार्यांनी. त्यांनी सांगितलं वैराग्य म्हणजे अनासक्ती. पण अनासक्ती म्हणजे काय, सगळं खाणं पिणं, जेवणं उठणं बसणं कमावणं हे काय सोडून द्यायचं की काय, तर नाही. अजून डिटेलमध्ये आपण
या व्याख्या. आणि ह्याची ख्यातीच अशी आहे या पुस्तकाची की अतिशय वेगळ्या रीतीने त्या व्याख्या मांडून वेगळ्या लेव्हलवरती हे सगळं आचार्य आपल्याला समजावून सांगतात. दरवेळीसारखं अतिशय कॉमन भाषेमध्ये ते नाही आहे. आज तरी आपण इथे थांबू आणि कशाबद्दल डिटेल ते काय काय बोलतात हे आपल्याला कळत राहील. एकेकाने कन्सेप्ट समजावून घेणं हेही महत्त्वाचंच आहे. एका कन्सेप्टला आज आपण समजावून घेतलेलं आहे की वैराग्य म्हणजे काय असतं. ज्याप्रमाणे आपण नित्य कामं करतो, पण मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं अशी लिस्ट नाही बनवत. ती कामं आपण सहज करून आपण विशेषसुद्धा कामं करतो अगदी सहज. त्याच्याप्रमाणे आपण या सृष्टीमध्ये जे जन्माला आलं आणि वासनांची परिपूर्ती करायची आहे, त्यासाठी जे कर्म करू ते नित्य आहे, रोजचं कर्म आहे ते, तर त्यात ते विशेष नाही. पण त्याच्याऐवजी नित्य जी कर्म आहेत त्याला आपण किती महत्त्व देतो, त्याला महत्त्व देत नाही. त्याच्याप्रमाणे या जन्माला आल्यानंतर आपण जी काही कर्म करतोय ती कर्तव्य कर्म म्हणून करायची आहेत. आणि विशेष कर्म काय करायचं आहे तर भगवंतापुढे आपलं नतमस्तक होऊन आपण आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे, हे याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याच्यासाठी आजूबाजूच्या व्याख्या ते जास्तीत जास्त क्लिअर करायला जातील आणि त्या शब्दांकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही. त्यातून त्याचा फक्त मतीचा अर्थ जाणायचा आहे. कावळ्याची विष्ठा, त्यात काही खूप घाण वाटण्यासारखं काही नाही, पण एवढंच आहे त्यातनं आपल्याला शिकवलं काय आहे की आपण ज्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, उलट त्याचा तिरस्कार बाळगतो. त्याप्रमाणे काल मी अशी स्वच्छता केली होती, काल मी असा स्वयंपाक केला होता, असं आपण म्हणत नाही. कालच्या कामांबद्दल आपल्याला काहीच अटॅचमेंट नसते, कारण कालचं कोणतंही कॅल्क्युलेटच होत नाही आहे. आज काम आज पुन्हा करावं लागणार आहे आपल्याला सगळं. हे ज्याप्रमाणे आहे, झालेल्या कुठल्याही कामाचं ज्याप्रमाणे महत्त्व नाही आहे, त्याप्रमाणे जन्माला आल्यानंतर जी काही कर्म या मायेच्या विश्वात आपण करतो आहोत त्याचा पण अभिमान आपल्याला असता कामा नाही आहे, कारण ती पण ईश्वराच्याच प्रेरणेने होतात. आम्ही करणारे कोणी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि